हाय गाईज, आज बनवू आपण तोंडलीचं तरसन. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. हे बघा, हे अशी तोंडली वरचं असं खालचं काढायचं. मी ह्याचे सगळ्यांचं काढलं आहे, 4च ठेवलेत. हे बघा, असं काढून घ्यायचं आपल्याला. कवळी कवळी तोंडली घ्यायची. ही एवढी मिळाली नाही मार्केटमध्ये कवळी, आणि ह्याच्यावरून बारीक असतात ती घ्यायची आणि ती कुरकुरीत अशी होतात, क्रिस्पी. आता ही आपण चेचून घेऊया. अशी आपल्याला चेचून घ्यायची ती. हे बघ, सगळी घेते अगदी ताजी आहेत ती कवळी कवळी. खूप चुरा नाही करायचं हा, अशी काही त्याचा चुरा होतो जी पण ते एकदम हे करायचं असतात नाही. ती. हे बघ अशी, हे बघा अशी. कढई तापटून लसूण चेचून घेऊया आपण. ते कढई तापट ठेवते, लसूण चेचून घेऊया. त्यात आपण लसूण चेचून घेतोय. हा आमचा आला लसूण चेचाचा दगड आहे, खूप जुना आहे. पंधरा 16 पाकळ्या आहेत या आणि तोंडली आपली एक किती 30-32 तोंडली आहेत. इथे आपण कढई तापत ठेवले, त्यात आपण टाकतोय तर तेल. तेल भरपूर असं टाकलेलं नाही आहे. आता आपण त्यात काय टाकतोय, मोहरी टाकते. मोहरी टाकून घेऊया. आता आपण टाकतो जिरं. मग टाकूया थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद. आता आपण त्यात टाकूया लसूण.
कवळी एकदम असली ना तर वाफ काढायची गरज नाही पडत. आता ही थोडी जाड आहे. आपण वरची डिश काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा डिश ठेवूया. कमी आहे गॅस आपला. एक मिनिटांनी डिश काढलेली आहे. ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. आता आपण त्यात टाकतो चवीनुसार मीठ. आता अशीच परतवून घेऊया. शिजवून घ्यायची म्हणजे अशी. ते अजून कमी होतील, आळतील. आता अशीच परतवून घ्यायची ती. कमी गॅस केलेला आहे. आता मध्ये मध्ये अशी ढवळायचे. अशीच परतवून शिजून घेऊया. तोंडलीला कसं धुवून घेतलेली राखी असताना, पण ती त्याला चिक असतं ना, मग काही तोंडली अशी घट्ट होतात अशी मधलं. ते आपण मग काढून त्याने त्याचे 2-2 भाग करायचे मध्ये असे. आता ही अशीच परतवून शिजून घ्यायची. मग कुरकुरीत होतात, खायला खूप छान लागतात. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. ही अशीच परतवून शिजवायची. चांगले कुरकुरीत तोंडली होतात, खायला पण छान लागतं. त्या तोंडलीला चीक असतं. स्टीलच्या कढईत नाही करायचं, हे असं काळं होतच ते. असं काळं खाली होतंच आपण करताना. एकदम कमी गॅसवर करतो आपण. आता ह्याच्यात आपण घरचा मसाला टाकणार आहोत. आधी टाकला ना की तो जळतो, म्हणून नंतर टाकायचं. आता हे तिखट टाकलं ना आपण, आता परतून घ्यायचं. ही अशी गरम गरम खायला चांगली लागते. आणि करून ठेवले की नरम अगदी पडतं, पण केल्या खाल्ली तर खूप चांगली लागते.
झाली आपली आता भाजी तयार आहे. इथे आपलं तोंडलीचं तरसन तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तशी ही गरम असतानाच खा, म्हणजे ती कुरकुरीत लागतील, नंतर ती नरम पडतात. थँक्यू.